सुप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? राईड सुरू करण्याआधी आपल्या बाईकचा एक मस्त वॉक अराउंड करू. होय, काय दिसते यार बाईक मस्त. सकाळच्या वेळेला आहे, लाईट स्पीड लावल्यानंतर इतकी भारी दिसते ना. ब्ल्यू रेबल आहे बाईक माझी, आणि ब्ल्यू व्हाईट कॉम्बिनेशन असल्यामुळे मी स्मर्फ असं नाव दिलं माझ्या बाईकचं. आणि 1 वर्षापूर्वी लाईट्स टाकलेत. वाव वाव, वॉट अ लुक गाईज, लुक ॲट दिस ब्युटी. आपल्याबरोबर पिलियन म्हणून माझा मुलगा येतो आहे, ओजस. जनरली आमचं असं असतं की जाताना मी बाईक चालवतो, येताना तो चालवतो, शेअर करतो राईड आम्ही. सो चला. कहीं और चल, गम की दुनिया से दिल भर गया, ढूंढ ले अब कोई घर नया, अरे दिल कहीं और चल, गम की दुनिया से दिल भर गया, ढूंढ ले अब कोई घर नया, दिल कहीं और चल. मंडळी, आपण आता चाललो आहे चांगवाटेश्वर टेम्पलला, सासवड साईडला, किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर पुरंदर किल्ल्यावर थोडं पुढे गेल्यानंतर हे देऊळ लागतं. आणि खूप मस्त देऊळ आहे, आर्किटेक्चर पण छान आहे. पण तुम्ही मराठी लोकांना हे देऊळ माहिती असेल कदाचित, कारण अनेक मराठी सिनेमांमध्ये सिनेमाचं चित्रीकरण या देऊळमध्ये झालेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर फत्य चिकस्त, किंवा कट्यार काळजात घुसली, वळू, आणि असे बरेच सिनेमे आहेत, वेडिंगचे सिनेमा, अशा बऱ्याच सिनेमांचं चित्रीकरण तिथे झालेलं आहे. आणि एस्पेशली सध्या जो प्री वेडिंग ट्रेंडचा जो ट्रेंड आहे, प्री वेडिंग शूटचा, तर तुम्ही ते कधी गेलात तरी प्रचंड प्री वेडिंग शूट चालू असतात. अनेक बाजीराव पेशवे, त्यांच्या राण्या, अशा अनेक वेशांमध्ये अनेक लोक विविध पोज घेऊन दिसतील. तर बघूयात, आज शनिवार रविवार असल्यामुळे आजही गर्दी असण्याची शक्यता आहेच आहे. तर बघूयात आपण जाऊन कसं काय सीन आहे. पण हे देऊळ तुम्हाला नक्की आवडेल, सो स्टे ट्यून्ड. मस्त फटफटायला लागले नाही, आणि सकाळची जी वेळ असते ना, खूप मस्त वाटतं बघायला. एक तर हवात गारठा असतो, आणि आकाशाला असे तांबूस किनारे यायला लागलेली असते. तांबूळ तलाव दिसतो आपल्याला डावीकडे, आणि आकाश खूप मस्त असते. मी त्याला फायर अँड आईस म्हणतो नेहमी, आपला गेम ऑफ थ्रोन्स फायर अँड आईस, कारण निळसळपणा अजूनही असतो, पण सूर्योदयाची वेळ होत चाललेली असते, आणि थोडीशी अशी तांबूस छटा आकाशामध्ये आलेली असते. मला हा वेळ खूप आवडतो, आणि स्पेशली फोटोजमध्ये तर थोडंसं एडिटिंग केलं ना, इतकं भारी वाटतं बघायला फोटोज, लय भारी. आणि कात्रजचा बोगदा आलेला आहे. माझं म्हणणं असं आहे, बघा तुम्हाला पटतं आहे का, पण जे रोड ट्रिप एन्थुजिस्ट असतात ना, कुठल्याही वयाचा असो, बोगदा आला की जो आनंद मिळतो ना, का कोण असतो, पण बोगदा आला की लय भारी वाटतं राव. मला तर फार बोगदा, छोटा असो मोठा असो कुठलाही असो. आणि अटल टनेल माझं खरं स्वप्न आहे की त्या अटल टनेलमधनं मला बाईक कार जे काही मिळेल ते चालवायचं आहे. तर बघू कधी तो मुहूर्त येतो आहे, पण होपफुली नशिबात तो येईल असं एकदा तरी वाटतं आहे. तो गॅट मॅनिफेस्ट गाईज, मॅनिफेस्ट करूयात आपण. या बोगद्याची एक खासियत नाही म्हणता येणार, पण नेहमी मला असं जाणवतं की जेव्हा बोगद्यात आपण शिरतो तेव्हाची परिस्थिती, आणि जेव्हा बोगद्याच्या बाहेर पडतो, दोन्ही एकदम वेगळं असतं. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, जेव्हा बोगद्यात आपण जात होतो तेव्हा किती अंधारलेलं, बाहेर अजिबात प्रकाश नव्हता. आणि आता बघा, जेव्हा आपण या बोगद्याच्या बाहेर जाऊ ना, एकदम असा छान प्रकाश असतो. नेहमी बघितलेलं आहे बोगद्याच्या सुरुवातीला आणि बोगद्याच्या बाहेर पडल्यानंतर, दोन्ही वेळेला मला असं वातावरण एकदम, हे बघ आता एवढा उशीर मग अशी नक्कीच नव्हतं रे, त्याचा दिव्यांचा प्रकाशही एवढा होता, पण बोगद्यात शिरताना अंधार नव्हता बऱ्यापैकी. बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर मस्त एकदम उजाडलेलं, एकदम भारी वाटतं ना बाहेर पडल्यावर. A1
आणि जसा बोगदा सगळ्यांना आवडतो, हे अरे काय हा कसा चालवतोय, बोगदा जसा सगळ्यांना आवडतो, टोल तर त्याच्या विरुद्ध असतं राईट. इतकं डोकं सटकतं ना टोल बघितलं. म्हणजे पैसे देण्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण फास्टॅग ॲड करून पण इतके दिवस झाले अजूनही लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. आणि फॅसिलिटीज तर सगळेच म्हणतात की इतका टोल देतो तर कुठे जातो कळत नाही, रस्त्याची वाट लागलेली असते, पाण्याची सोय नाही, वॉशरूम्स तर कधी नसतातच कुठे, पण टोलला पण नसतात. आणि हा खेड शिवापूरचा नाका तर माझ्या दरवेळी डोक्यात येतो, कारण इथे नेहमीच रांगा असतात. एस्पेशली तुम्ही कोकणात किंवा पुण्याकडे असता संध्याकाळच्या वेळेला, आणि जर का सुट्टीचा वेळ असेल तर मग तर बाप रे बाप, लांबच्या लांब रांगा, अर्धा पाऊण तास तुम्ही पकडूनच चाला की या टोल नाक्यावर लागणार. पण आता आज आपण बाईकवर आहे, त्यामुळे आज एवढं फ्रस्ट्रेट व्हायचं कारण नाही, कारण बाईक्सला सगळे टोल सध्या तरी मोफत आहेत. त्यामुळे असं आपण मस्त साईडने गाडी काढणार, रांगेत थांबलेल्या गाड्यांकडे आता तुच्छतेने बघणार की बाबा थांबा तुम्ही रांगेत, टोल भरा, आणि आम्ही मस्त साईडने निघून जातो. बाईकचा फायदा आहे नाही का, त्यामुळे नो टोल. आणि आता आपण एकदम खुश होऊन हा टोल नाका क्रॉस करून पुढे चाललेलो आहोत. तर आता आपण पोचलो आहे केतकावळा. केतकावळ्याच्या फाट्याला, म्हणजे प्रति बालाजीला जो रस्ता वळतो आपण त्या फाट्यापाशी पोचलो आहे. इथे डावीकडे जे आनंद हॉटेल दिसते, वाईन्स नाही आनंद हॉटेल जे दिसते, तिथे मागच्या वेळा मी आणि पल्लवी आलो तेव्हा इथं ब्रेकफास्ट केला होता, पण दुकान अजून उघडलेलं दिसत नाही हॉटेल. सो मे बी जाताना आपण इथे थांबून जाऊ. पण आपण या रस्त्यात आता वळलो आहे, आणि काही गोष्टींमध्ये आम्ही पुणेकर खरंच खूप ब्लेस्ड आहे. म्हणजे आता इथे जे हे प्रति बालाजी झालं आहे, प्रति पंढरपूर आहे, प्रति शिर्डी आहे, आणि इतकी छान देवस्थान आहेत, आणि तुझा कॅम्पस पण इतका छान आहे, सराउंडिंग वगैरे मस्त वाटतं जायला. आणि दुसरी बेस्ट थिंग म्हणजे असं मेन रोडवरनं आतमध्ये शिरलो की पुण्यापासून एक 25 किलोमीटर, आणि ऑल टुगेदर डिफरंटच सीन असतो. म्हणजे दोन्ही बाजूला शेती छान, झाडी, रहदारी कमी. आणि हा रस्ता पण मी आता खरं तर बऱ्याच महिन्यांनी किंवा म्हणा वर्षभरानंतर आलो आहे, पण मागे आलो होतो तेव्हा रस्ता खूपच उखडलेला होता. म्हणजे काही ठिकाणी तर रस्ता नव्हताच, इतकी खडबड होती, खडबडीत रस्ता होता, खड्डे होते. पण त्या मानाने हा रस्ता खूपच छान झाला आहे. तर मी म्हणत होतो की म्हणजे असं एक 25-30 किलोमीटर पुण्यापासून दूर जा आणि पुणे वाटणारच नाही, इतका सुंदर निसर्गरम्य परिसर असतो आजूबाजूला, सगळा ट्रॅफिक कमी असतं, पोल्युशन कमी वाटतं, आणि मस्त सिनरीज एकदम पूर्ण बदलून जाते. सो त्या गोष्टींमध्ये काही गोष्टी खरंच म्हणेन पुणे इज द बेस्ट. अख्ख्या जगात पुणे लय भारी. समोर बघत राहा मंडळी, कारण आता आपल्याला समोर जे दर्शन होणार आहे ते प्रसिद्ध किल्ला पुरंदरचा. सो आकाशाच्या पार्श्वभूमीवर, निळ्या तांबूस आकाशाच्या पार्श्वभूमीवर हा जो आपल्या समोर दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे. काय व्ह्यू दिसतो यार, अमेझिंग अमेझिंग. बघा व्ह्यू बघा, काय दिसतोय यार पुरंदर. म्हणजे तो गोप्रोमध्ये मे बी एवढा तो व्ह्यू दिसत असेल, पण हा जो अनुभव घेत असेल तर तुम्ही खरंच या रस्त्याला या. आणि हा जो काय प्रचंड दिसतो हा किल्ला समोर उभा असेल आपल्या, वाव, म्हणजे हे शब्दात वर्णन करणं खरं अशक्य आहे. जस्ट अमेझिंग. हा एक चुटकुलाच घाट आहे.
खरं तर बाईकवर याची जरा जास्त मजा वाटते, ट्विस्टीज असल्यामुळे. कारमध्ये काही एवढी मजा वाटत नाही, नॉर्मलच रस्ता वाटतो हा. पण कार ड्रायव्हिंगची मजा घ्यायची असेल तर पुरंदरला वरपर्यंत नक्की जायला हवे, कारण पुरंदरचा जो घाट आहे ना, अरे कार ड्रायव्हिंगसाठी फार मस्त आहे. आणि जर का कार पॉवरफुल असेल तर ते टर्न्सवरनं गाडी स्पीडअप करून घेण्यात जी थ्रिल वाटतं ना, ऑफकोर्स सेफ्टी थोडी घेतलीच पाहिजे प्रत्येकाने, पण कारची मजा घ्यायची असेल तर पुरंदरचा घाट नक्की जावं असंच आहे. का बाईकसाठी हा ओके रस्ता, म्हणजे छान वाटतं थोडा ट्विस्टीज घ्यायला, पण पुरंदरचा घाट A1. तर मंडळी, आता आपण येऊन पोचलो आहे नारायणपूर गावात. तुम्हाला माहिती असेल नारायणपूर गावाचं दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. म्हणजे दत्त जयंतीला तर इथे प्रचंड गर्दी असते, लाखोच्या संख्येने भाविक येतात इथे. आणि एकमुखी मूर्ती आहे इथे दत्ताची आतमध्ये. आणि असं म्हणतात की नारायण महाराजांनी इथे तपश्चर्या केली होती. सो तुम्ही या देवळात कधी गेला नसाल आणि या भागात असाल तर हे नक्की देऊळ भेट देण्यासारखं आहे, जरूर भेट द्या. वाव, ही फ्रेम इतकी मस्त आली आहे. 2 बायकर्स मागे, आकाशामध्ये होता सूर्य आणि देवळाची त्याला अशी किनार आलेली आहे. आणि 1 सेकंदच कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, पण हा प्रत्यक्ष अनुभव घेताना जो फ्रेम आली होती, असं वाटलं की एक क्षण ही फ्रेम फ्रीज करून ठेवावी आणि पटकन DSLR काढून तो कॅप्चर करावा. कारण ते 2 बायकर्स फार त्या सूर्याच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एकदम मस्त दिसत होते. पण ते बायकर्स आहेत. त्या उन्हाळा असो, पावसाळा, हिवाळा असो, कुठलीही बॅकग्राऊंड असो, बायकर्स भारीच दिसणार आहे की नाही. इथे जी पाटी दिसते समोर उजवीकडे, पुरंदर किल्ल्याकडे जायला दाखवली. हा जो रस्ता गेला आहे आतमध्ये, इथनं तुम्ही वळून पुरंदरचा घाट सुरू होतो आणि तो घाट संपता मला वाटतं 1.5 तासाचा रस्ता आहे साधारण. आणि तो घाट पार करून गेल्यानंतर पुरंदरच्या अगदी पायथ्यापर्यंत व्यवस्थित गाडी जाते. फक्त मिलिटरी बेस असल्यामुळे ID प्रूफ जवळ ठेवा. आधार कार्ड तर बहुतेक करून चेक करतात आणि नसेल तर खरंच त्यांना एंट्री नाही आहे. खरं तर हे मंदिर दिसतं रस्त्यावरनं, पण पाटी वगैरे अशी कुठे रस्त्यावर नाही आहे, त्यामुळे हा फाटा मिस होण्याची खूप शक्यता आहे. कारण पटकन आपण गडबडीत निघून गेलो ना तर हे मंदिर चुकू शकतं. त्यामुळे थोडं लक्ष ठेवूनच मी एक पुरंदर किल्ला मागे गेला की डावीकडे बघत गाडी चालवा. पण इथे डावीकडे एक फाटा उतरतो खाली रस्त्यावर आणि इथे देऊळ आहे. आणि आतमध्ये आल्यानंतरच हे जे काय प्रसन्न वाटतं, डावीकडे मस्त झाडी आहे, पार्किंग भरपूर आहे. आणि आता आपण सकाळी आलो आहे, साधारण 8 वाजले असतील, पण आत्ताही गाड्या लागलेल्या आहेत. म्हणजे प्री वेडिंग शूट आतमध्ये नक्की चालू असणार आहे. तर बघूयात आता आपल्याला काय काय बघायला दिसते. ना
मंडळी, निघायची वेळ झाली. मंदिर कसं वाटलं नक्की सांगा. आणि या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती होतं का, या ब्लॉगच्या माध्यमातूनच तुम्हाला पहिल्यांदा कळलं हेही मला जाणून घ्यायला आवडेल. असेच नवीन नवीन ठिकाणं मी कॅप्चर करत राहणार आहे. सो माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल ब्लॉगला सबस्क्राईब करा मंडळी. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. म्हणजे जे नवीन ब्लॉग यापुढे करणार आहे थोडे त्यात इम्प्रूव्हमेंट असतील तर त्या मी करत जाईन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.